बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे या ना त्या कारणाने चर्चेत राहतात। त्यांच्या चर्चेत राहण्याचे एकमेव कारण वादाचंच असतं। आता आमदार गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने असलेल्या पुस्तकावरून नवा वाद उकरून काढलाय। या वादात त्यांनी थेट प्रकाशकाला शिव्यांची लाखोली वाहिली। हा नवा वाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी नवी डोकेदुखी ठरणार आहे। पाहूयात। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून नवा वाद। महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानं संजय गायकवाड संतापले। प्रकाशकाला धमकी देत केली शिवीगाळ। हॅलो, हाँ बोला। प्रशांत भाऊ बोलता? हाँ बोला। प्रशांत भाऊ, मी आमदार संजय गायकवाड बुलढाणा। हाँ बोला। तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून। हाँ, तर तुम्ही शिवाजी महाराजाला शिवाजी म्हणता का? ते एकेरी नाही आहे, गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते। अरे गोविंद पानसरे कोण? शिवाजी महाराजाला शिवाजी म्हणणारा? तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे। काय माहिती घ्यायची गरज नाही मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे। तुमच्यासारखे लोक आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता। हाच तो वादग्रस्त संवाद। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षक आणि त्यातील मजकुरावरनं निर्माण झालेल्या वादात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत अंबी यांना फोनवरून थेट शिव्यांची लाखोली वाहिली आहे। गायकवाड यांनी केलेल्या कथित धमकीच्या फोन कॉलमुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय। ज्येष्ठ साम्यवादी विचारवंत आणि प्राध्यापक दिवंगत गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकावरनं हा वाद पेटला असून संबंधित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर अत्यंत वेगानं व्हायरल होतीये। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुस्तकामध्ये एकेरी उल्लेख केल्यानं संजय गायकवाड संतापले। छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि त्या इतिहासाला छेडछाड करून एकेरी भाषेत प्रत्येक पानावर शिवाजी कोण होता, शिवाजी क्षत्रिय होता की नव्हता, अशा प्रकारचे अनेक बिछूट प्रश्न याच्यामध्ये उच्चारलेले आहेत। त्याला मी जीभ हासडायची जी काही भाषा वापरली, 100% अशा माणसाची जीभ हासडलीच पाहिजे। आणि अशा पुस्तकांमध्ये जिथे शिवरायांचा विकृत इतिहास किंवा एकेरी भाषा, आम्ही नाही या महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान सहन करू शकत। हे पुस्तक 1988 मध्ये प्रकाशित झालं असून त्यामागे महाराजांचा कोणताही अवमान करण्याचा प्रकाशकाचा आणि लेखकाचा हेतू नाही। आपण आधी पुस्तक वाचा मग भूमिका घ्या असं सांगण्याचा प्रयत्न प्रकाशक प्रशांत अंबी यांनी आपली बाजू मांडताना केलाय। जवळजवळ 9 मिनिटं आम्ही फोन कॉलवर बोललो। त्या दरम्यान मी त्यांना शिवाजी महाराजांचा अनादर करण्याचा लेखकाचा कोणताही हेतू नाही, तुम्ही पुस्तक वाचा अशी विनंती करत होतो। पण त्यांना पुस्तक वाचण्यात काही इंटरेस्ट नव्हता, कारण की पुस्तकांशी त्यांचा कुठलाही काडीमात्र संबंध नसेलच असंच मला कालच्या संभाषणावरून लक्षात आलं। तर तुला घरात घुसून मारतो अशा पद्धतीच्या वारंवार धमक्या दिल्या। तर संजय गायकवाड यांनी जुन्या विषयात जाऊ नये असा घरचा अहेर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय। कॉम्रेड दत्ता पानसरेंनी एक पूर्वी पुस्तक लिहिलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल। ते फार पूर्वी त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी झालेली होती। दुर्दैवाने त्याच्यानंतर त्यांची हत्या झाली। मला वाटतं आमदार गायकवाडाने माझी विनंती, आपण आता ह्या अशा कॉन्ट्रोवर्सीमध्ये जाऊ नये। याच्यामध्ये पूर्वी काही सगळे या बाबतीत निकाल झालेले पूर्वी। या वादावरून विरोधकांनी आमदार गायकवाड यांना चांगलंच धारेवर धरलंय। संजीवला जर त्या प्रकाशकाला हात लावला तर संजूला गंजू करून सोडू, हे लक्षात ठेवा त्यांनी संजय। एखादं पुस्तक न वाचता प्रकाशकांना फोन करून धमकी देणं हे चुकीचं आहे, त्यांचा निषेध होणं गरजेचं आहे। अशा पद्धतीनं अर्वाच्य भाषेत एखाद्याला धमकी देणं याचं समर्थन होऊच शकत नाही असं सांगत स्मिता पानसरे यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केलाय। एखादं पुस्तक न वाचताच पुस्तकाच्या प्रकाशकाला रात्री अपरात्री फोन करणं आणि अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करणं हे निषेधार्हच आहे। त्यामुळे त्यांचा जितका निषेध करावा तेवढा कमीच आहे। या आमदार महाशयांनी मात्र हे पुस्तक पूर्ण वाचलेलंच नाही आहे आणि पुस्तक न वाचता ते स्वतः त्याच्यावरती व्यक्त झालेली आहेत, ही एक चुकीची गोष्ट आहे असं मला स्वतःला वाटतं। हे पुस्तक न वाचता त्याचे लेखक कोण आहेत हे सुद्धा बहुतेक त्यांना माहिती नाही। अशा पद्धतीने एक आमदार
अत्यंत अर्वाच्य भाषेमध्ये कॉम्रेड पानसरेंच्याबद्दल बोलतात, ह्या पुस्तकाच्या प्रकाशकांबद्दल बोलतात. मला असं वाटतं की ही अतिशय संतापजनक बाब आहे. मी याचा तीव्र निषेध करते. गोविंद पानसरे यांना हालहाल करून मारले अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे. या सर्व वक्तव्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय आणि याचबरोबर आम्ही या राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आग्रह करतोय की त्यांनी आता संजय गायकवाड यांचा राजीनामा घेतला पाहिजे. ते जर राजीनामा देत नसतील तर त्यांची आमदारकी रद्द केली पाहिजे. या घटनेमुळे सामाजिक आणि राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा चर्चा रंगली असून अभिव्यक्ती स्वातंत्र्य, ऐतिहासिक लेखन आणि सार्वजनिक व्यक्तींच्या भाषाशैलीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.